हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डे 2. आज आपल्या इंग्लिश स्पीकिंग जर्नीचा सेकंड डे आहे. तर आज आपण तुमच्या इंग्लिशची लेवल चेक करणार आहोत. तर ती कशी चेक करायची? तर मी तुम्हाला 5 मराठीची वाक्य देणार आहे. ती तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची आहेत तुमच्या सध्या असलेल्या इंग्लिशच्या नॉलेजवर. ट्रान्सलेट करताना नो ChatGPT, नो गुगल, नो कॉपिंग, कारण ती तुम्ही कोणालाही दाखवणार नाही. त्यामुळे घाबरायची आवश्यकता नाही, कॉपी करण्याचीही आवश्यकता नाही. लेट्स चेक युअर इंग्लिश लेवल इन 5 मराठी सेंटेन्सेस. सेंटेन्स नंबर 1. मी दररोज 6 वाजता उठतो. मी दररोज 6 वाजता उठतो. सेंटेन्स नंबर 2. मी काल माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो आणि आम्ही काल रात्री खूप गप्पा मारल्या. मी काल माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो आणि आम्ही काल रात्री खूप गप्पा मारल्या. तिसरं वाक्य, सेंटेन्स नंबर 3. जर मला संधी मिळाली तर मी पायलट किंवा एअर होस्टेस होईन. जर मला संधी मिळाली तर मी पायलट किंवा एअर होस्टेस होईन. चौथं वाक्य, सेंटेन्स नंबर 4. मला कालपर्यंत इंग्रजी बोलता येत नव्हतं. आज मी इंग्रजी सफाईदार बोलू शकतो. कालपर्यंत मला इंग्रजी बोलता येत नव्हतं. आज मी इंग्रजी सफाईदार बोलू शकतो. आणि 5वं वाक्य, यशस्वी होण्यासाठी फक्त ज्ञान पुरेसे नाही, तर सातत्य आणि आत्मविश्वासही तेवढाच गरजेचा आहे. सेंटेन्स नंबर 5. यशस्वी होण्यासाठी फक्त ज्ञान पुरेसं नाही, तर सातत्य आणि आत्मविश्वासही तेवढाच गरजेचा आहे. तर ही 5 मराठीची वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा आणि ट्रान्सलेट करताना फक्त 10 ते 15 सेकंदाचाच वेळ घ्या. तर ही वाक्य सोडवल्यानंतर आपण 3 कॅटेगरीज करणार आहोत. पहिली कॅटेगरी बिगिनर, दुसरी इंटरमिडिएट, तिसरी ॲडव्हान्स्ड. जर तुम्ही 0 ते 2 वाक्य सोडवण्यात यशस्वी झाला तर तुम्ही बिगिनर आहात. तुम्हाला इंग्लिशवर काम करावं लागेल. तर त्यासाठी मी तुम्हाला टिप्स देते. दररोज 10 नवीन शब्द शिका. छोट्या छोट्या वाक्यापासून इंग्लिश बोलायला सुरुवात करा. जसं आय कॅन, आय मेक, आय डू, अशा पद्धतीनं. जर तुम्ही 3 ते 4 वाक्य सोडवण्यामध्ये यशस्वी झाला तर तुमचं इंग्लिशचं फाउंडेशन खूप चांगलं आहे. तुम्ही बोलायला सुरुवात करा. तुम्हाला पार्टनर नसेल तर तुम्ही आरशासमोर स्वतः बसून प्रॅक्टिस करा. आरशासमोर बसून बोला. तुमचा व्हॉईस रेकॉर्ड करा, तो परत ऐका. तर अशा पद्धतीने तुम्ही इंग्लिश बोलायला सुरुवात करा. जर तुम्ही 5ही वाक्य यशस्वीरित्या सोडवली तर तुमचं पूर्ण इंग्लिशचं ज्ञान लेवल चांगली आहे. तर तुम्ही स्पीकिंग, फ्लुएन्सी, प्रनन्सिएशन, कॉन्फिडन्स याच्यावर तुम्हाला फक्त काम करायचं आहे. इंग्रजी तर बोलायला सुरुवात करा, सराव करा. दररोज तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. तर असे 3 कॅटेगरीज होतील, बिगिनर्स, इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स्ड. तर तुम्ही चेक करा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या आपण वाक्य कसं बनतं, म्हणजे वाक्यात काय असतं, कसं बनतं नाही, वाक्यात काय असतं. जसं मराठीमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद, क्रियाविशेषण यांनी वाक्य बनतं, तसंच इंग्लिशमध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब, ॲडवर्ब याची माहिती आपण घेणार आहोत. तर आजच्यासाठी हा होमवर्क आहे. हा तुम्ही होमवर्क पूर्ण करा. मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला पाठवा. मी तुम्हाला चेक करून परत त्याचं उत्तर देईन. तर माझ्या चॅनलला फॉलो करा,
सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.